नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। तर आखाड चालू झाला तर आता आपण काहीतरी चमचमीत खाऊया। त्यासाठी मी आपण आज चिकन बनवणार आहे, म्हणजे चिकन बिर्याणी बनवतोय। 400 ग्रॅम चिकन घेतलंय। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्यानं। मोठं पीस आहे हे। तर रेसिपीला सुरुवात करूया। आपण एक मोठा चमचा हळद घालूया, गरम मसाला घालूया, धना पावडर घालूया, जिरा पावडर घातले मी, बिर्याणी मसाला घालूया, आलं लसूण पेस्ट घालूया, एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा। लिंबामुळे खूप टेस्टी येते आपल्या बिर्याणीला। कोथिंबीर घेतली मी, पुदिना घेतलाय। आता आपण ताजं दही लावलेलं घालूया 4 चमचे। चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ आपण नंतर पण भातात वापरणार आहे। तर कोथिंबीर भरपूर घाले। तर पुदिना मी हाताने तोडून घालते। काय सुगंध येतोय पुदिन्याचा बघा, मस्त असा। मिक्स करून घेऊया। दोन हिरव्या मिरच्या घाले। लाल तिखट पण नंतर मी मसाला वापरणार आहे। तर बेडगी पावडर घाले 1 चमचा। सर्व लावून आपण 1 तासभर ठेवायचं मुरण्यासाठी। जेवढं आपलं चिकन मुरेल तेवढं छान येतं चिकन बिर्याणी होते, टेस्टी येते। आता इथे मी बासमती तांदूळ घेतले, ते 1.5 वाटी। तांदूळ स्वच्छ धुवून मी अर्धा तास भिजत ठेवले। टोप ठेवला आता गॅसवर। 2 पळ्यात तेल होते मोठं। आपल्याला कांदा तळून घ्यायचा। कांदा मी बारीक असा लांब तसा पातळ कापून घेतलेला आहे। 4 कांदा मी लांब बारीक कापून घेतले, म्हणजे लांब पातळ कापून घेतलेले। तर तळून घेणार आता कांदा आपण। कांद्याशिवाय बिर्याणीला टेस्ट येत नाही। तळलेल्या कांद्यामुळे खूप छान टेस्ट येते। थोडंसं मीठ टाकायचं, लगेच कांदा तळून निघतोय। मी मीठ टाकलं होतं, दिसलं नाही। कांदा आपला चांगला तळल्याचा काढून घेऊया। तेल नितळून काढून घ्यायचं, नंतर कुरकुरीत होतोय कांदा। आता ती कांद्याचंच तेल आपण वापरणार आहे आता बिर्याणीसाठी। त्या तेलात कांद्याची टेस्ट उतरली असते, मग चवीला छान लागतं। आता आपण काय खडा मसाला घालणार आहे। तेजपत्ता घेतला, दालचिनी घेतले, 4 लवंगा घेतले, 4 मिरे घेतले, मोठी वेलची घेतली, मसाला वेलची, चक्रफूल घेतले। सगळं मसाला मी घातले। तर जिरे 1 चमचा घातलाय। मसाला पण आपलं चांगलं तेलात हे झालं तर परतले। तर आपण चिकन घालूया आता। मसाला पण ती घाले चिकनचा ते बनवलेला। चांगलं परतून घ्या, मिक्स करून घ्या तेलामध्ये। टमाटर राहिलं तर घालायचं। आता टमाटो घालूया आपण। टमाटर पण चांगलं मिक्स करून घ्यायचं परतून। चिकन संग टमाटर पण शिजतं, गाळ होतंय। आता पाणी मी वर गरम करायला ठेवलं होतं, मसाल्याचं राहिलेलं त्यात पाणी होतं, ते ओतूय आपण। तर आता चिकन शिजून निघतंय। एक 5 ते 7 मिनिट आपण चिकन शिजायला ठेवूया।
वरून कोथिंबीर घाले, पुदिना घाले, झाकण ठेवूया आपण. आता मी मसाला बनवला होता, कांदा लसूण सर्व घालून, घरातला मसाला घालून त्याच्यामध्ये मसाला बनवला होता, खोबरं थोडंसं घालून ते घातले. 4 चमचे असं मसाला तो घातलाय. आता आपण इकडे टोप ठेवलाय भात शिजवायला. त्यात काय खडा मसाला घातले तर लवंग तेजपत्ता घातला, दालचिनी घातले, हिरवी वेलची घातले. मीठ जास्त घालायचं भात शिजवायला, भरपूर असं मी मीठ घातलेलं आहे. आता पाण्याला उकळे आले. चिकन मी साईडला ठेवलंय. कोथिंबीर घातली मी, पुदिना आणि कोथिंबीर. तर आपल्याला तांदूळ भिजलेला घालायचे. तर तांदूळ चांगले भिजलेत बघा. सर्व तांदूळ घालूया आपण. आपल्याला 70% भात शिजवायचा, जास्त शिजवायचा नाही. बिर्याणी भात आहे, बिर्याणी तांदूळ आहेत आपलं लांबतं. भात तांदूळ शिजलाय का बघा. तर एका तांदळात 2 तुकडं होते तर तांदूळ शिजला. आपल्याला नंतर अजून बिर्याणीत शिजतोय. पाणी नितळून असं चाळणीत ठेवायचं, थोडीशी वाफ घालून घ्यायची. आपलं आता चिकन पण शिजले का बघूया. चिकन पण चांगलं शिजले. आता आपण भात शिजलेला घालू. ते थर लावायचं. तळलेला कांदा घालूया आपण. भरपूर सारासा कांदा घालायचा. वरून कोथिंबीर घालूया, पुदिना घालूया, आता आपण भाताचा लर देऊया. पसरून असा आपण भात घालणार आहे सगळीकडे. पसरून घातलं त्याच्यावरती आपण कांदा घालणार आहे तळल्याला. कांदा पण सगळीकडे पसरून घालायचा. कोथिंबीर घालूया, पुदिना कोथिंबीर. पुदिनामुळे खूप टेस्टी येते आपल्या बिर्याणीला. परत राहिलेला आपण ते भात घालूया. दुसरी लहर द्यायचं, याच्यावर थर द्यायचा. वरून भात शिजलेलं पाणी आहे ना साईडला ठेवलं तर ती घालूया 2 पळ्या. दुसरं पाणी घालायची गरज नाही. आपण 70% तांदूळ शिजवून घेतलाय. आपल्या बिर्याणी दम बसवस तर तांदूळ चांगला शिजतोय. वरून कांदा घालूया तळल्याला. कोथिंबीर घालूया, पुदिना घालायचा, तर तुपाची धार सोडूया. आपण 1 चमचा तूप घेतले. तूप सोड्यावरून तुपामुळे खूप टेस्टी येते. मी थोडासा कलर केला होता, कलर घालूया आपण आणि झाकून ठेवूया. आता वाफ काढून घेऊया. आपली बिर्याणी तयार झाली बघा. वास तर खमंग असा सुटलाय घरामध्ये बिर्याणीचा. काय भारी झाले हो का. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण. आता बिर्याणी आपण ताटामध्ये काढून घेऊया.
साईडला मी रस्सा केलेला होता चिकनचा, ते ठेवलाय. कोशिंबीर ठेवले. वा, काय मस्त झाले, टेस्टी. तुम्ही पण करून बघा आषाढ महिन्यात बिर्याणी चमचमीत. धन्यवाद. बाय बाय.